पती हद्दपार, रात्री पोलीस घरात, आदिवासी महिलेने न्याय मागावा तरी कोणाकडे? मध्यरात्री प्रभू दत्तनगर हादरले, देवपूरचा आरोपी शहाद्यात, प्रभू दत्तनगरमध्ये पूर्वनियोजित धाड. ज्यांच्यावर देवपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, त्याच पोलीस अधिकाऱ्याने मध्यरात्री विना परवानगी, विना नोटीस आदिवासी महिलेच्या घरात घुसल्याचा धक्कादायक प्रकार शहादा येथील प्रभू दत्तनगर येथे घडला आहे. 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11 वाजता शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील व त्यांचे सहकारी असे 7 ते 8 पोलीस विनावर्दित आदिवासी महिलांच्या घरात घुसले. तिचा पती जिल्हा हद्दपार असल्यामुळे घरात एकटी महिला व तिचे लहान बालक झोपले होते. त्यांना 100% माहिती होती की संबंधित महिलेचा पती जिल्हा हद्दपार आहे. सर्व माहिती असून विनावर्दित तोंडाला मास्क लावून रात्री घरात घुसण्याचा हेतूच काय होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 47 आणि कलम 22 नुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत विना वॉरंट, विना परवानगी घरात प्रवेश करणे बेकायदेशीर असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी नसताना रात्री घरात घुसणे हा गुन्हा आहे. 11 वाजता एकट्या महिलेच्या घरात घुसणं याला काय म्हणावं असा प्रश्न उभा होत आहे. BNC कलम 329 4 नुसार सूर्यास्तय ते सूर्योदय या वेळेस गृहभेदन आहे, परंतु संबंधित हेमंत कुमार पाटील यांनी चक्क झोपत असतानाच प्रवेश केला. CRPC BNSS कलम 165 नुसार झडतीचे नियम आहेत. झडतीसाठी लेखी कारण +2 पंच प्लस वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी लागते. मात्र हेमंत कुमार पाटील यांनी केलेले कृत्य हे बेकायदेशीर आहे, कायदेबाह्य आहे. आधीच हेमंत कुमार पाटील यांच्यावर धुळे येथील देवपूर पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर 2023 रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग, बळजबरीने शारीरिक संबंध आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 281/2023 असा गंभीर गुन्हा भारतीय दंड संहिता बांधवी कलम 354 अ, 354 ब, 354 ड, 509, 506, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा IT कायदा कलम 67 अ तसेच 376 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे अशा गंभीर लैंगिक गुन्ह्यातील आरोपीला संवेदनशील पदावर कोणाच्या आशीर्वादाने ठेवले. SC/ST ॲक्ट नुसार कलम 3(2)(वी) नुसार कारवाई कधी होणार असा प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित करत पोलीस निरीक्षक हेमंत प्रभाकर पाटील यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सुशील कुमार पावरा यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना संपर्क केला असता मी परवानगी दिली नाही, मी पाठवले नाही, मी चौकशी करते, कशासाठी गेले असे म्हटले आहे. वर्दी गुन्ह्यासाठी वापरली. हेमंत कुमार पाटील हे पोलीस विभागाला काळा डाग आहे, वर्दीचा अपमान आहे असे म्हणत रात्री 11 ते 12 वाजेला मास्क लावून घरात घुसता हे पोलीस की गुंड? विनयभंगाचा आरोपी PI तर सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवावा? कायदा रक्षकच कायदा मोडतोय. पोलीस विभाग कुठे चाललाय? 17 आरोपीला संवेदनशील पद, वरिष्ठांची मिलीभगत तर नाही ना? हितसंबंधाचा संघर्ष, साडूसोबत रडला, परवानगी कोणी दिली? पोलीस विभागाची बदनामी करणाऱ्यांवर 47 नुसार कारवाई होणार का? गंभीर गुन्हेगाराला शहाद्याची कमान कोणत्या नियमाने? हेमंत कुमार पाटीलला कोणाच्या वरदहस्त? 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11 वाजता कायदा झोपला होता का? महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2247चा भंग झाला, गृहमंत्री कारवाई करणार का? गुन्हेगार पोलीस बनला तर जनता जाणार कुठे? हद्दपार कायद्याचा वापर सुडासाठी केला जातो का? असे एक नाही तर हजारो प्रश्न आता आदिवासी जनता उपस्थित करत शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत प्रभाकर पाटील यांच्यावर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार कलम 3(2)(वी) 4, BNS कलम 109, 115(2), BNS कलम 329(4), 331(4), 217, 218, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार कलम 2247, BNS 61(2), कलम 3(1)(R), कलम 3(1)(S), कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व सेवेतून बडतर्फ करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, शहादा. माझं नाव बबिता
पोलीस प्रभुदत्त नगर मध्ये थांबून आम्हाला पोलीस वाला खूप त्रास देत, कवय बी येत, कवय बी पोरेसला ओखलाने धमकी देत, कवय बी अत्याचार वैरणा भिडस व हे पोलीस वाला कधी बी सिव्हिल ड्रेस न येत पण उचलीनं लई जात पोरेसला धमक्या दिरण थांबणं पोरे वन वन फिरे रनत पोलीस असनी नेट मग दुसरी दिन येवाना 25 नार आहे आणि लगेच दुसरी दिन येवाना दिनला स्वतः दगडात होई रनात पोलीस वाला आणि दगडात होईना व्हिडिओ करी रनात आणि बट्टसना नाव टाकी दिएल आणि लोणखडाना पूल दखाडत आणि प्रभुदत्त नगरनी शूटिंग काढत लई जाती खोटी खोटी 26 जानेवारी दिन उन्हात आणि दगडा स्वतः होणार आणि स्वतः व्हिडिओ करीन लई गयात आम्हाला खूप त्रास वैरण आहे पोलीस वाले असतील आमनं पोऱ्यात होत पैरण थांबून दपीनं बठीरणत काय करा ना म्हणून या पोलीस कचोरत आम्हाला काही ना माहिती पडी रना ते महिना आम्ही गली मो येईन उभा करत गाडी बाहेर निघ नाव टाकी आहात सुशील भाऊला डायरेक्ट अंडरपॅन्ट मग गली मग लई रनला निघणं थांबणे कोणती चुकी करणं थांबून काय चुकी करणं त्याला अंडरपॅन्ट वर लई रनत तर दखानी चुकी करी रनात नाव टाकी रनात ना त्रास दी रनात थांबला पुरे पयत फिरणं थांबणं तथ आम प्रभुदत्त नगर में रहीतला पुलिस केतार भी आवतला केतार भी कुणे भी उखलीली जातला नावे नाकतला खाने गोली माये पुरिया छुरियाने कुणे भी काही भी कोईतला राते आवतला सिविल ड्रेस माये कानी मा वीडियो करतला दोगडा मेकतला वीडियो करेन लोणखडे पुलो पर जायने वीडियो करतला बनावटपणा काही बी का करतला पोलीस वाला ना हज काम तो रात्री बेत रात्री डोरीन रहीतला मग तर सरांवर कोणताही असं म्हणजे कोणताही गुन्हा दाखल करून त्यांना अटकवण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीस प्रशासन तर असं करू नये आमच्या आदिवासी बांधवांवर त्यांनी असा अन्याय करू नये असं जर कधी आमच्या सरांची किंवा आमच्या आदिवासी बांधवांची काही चुकी राहिली तर त्यांनी असं नोटीस पहिले पाठवावा आणि काय गुन्हा आहे ते सांगावं त्याच्यानंतर अटक करावी नाहीतर असं जर कधी त्यांच्याकडे असं म्हणजे खरंही काहीतरी गुन्हा किंवा काहीतरी आरोप लावण्याचा प्रयत्न असेल तर त्याने ड्रेसमध्ये यावं असं सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन रात्री बेरात्री त्यांना अटकावण्याचा प्रयत्न करू नये याच्या पुढे असं करण्यात आलं तर मग आदिवासी बांधव शांत बसणार नाही।